कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा भाग 5. ज्यांनी पाठीमागचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की भाग वाचा, त्याशिवाय तुम्हाला कथा समजणार नाही. आजच्या भागाचे नाव आहे वीरभद्र अवतार आणि नाशिकचा रणसंग्राम. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रुद्राचे खासगी विमान उतरले तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. दुबईचा यशस्वी दौरा आटोपून परतलेल्या रुद्राच्या चेहऱ्यावर मात्र विजयाचे तेज होते, पण मनात मात्र एक अनामिक हुरहुर होती. त्याच्या शेजारी चालणारी गौरी शांत होती, पण तिच्या हातातली रुद्राक्षाची माळ सतत फिरत होती. जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल तिच्या आत्म्याला लागलीच होती. गौरी, तू थकली असशील, घरी गेल्यावर थोडा वेळ विश्रांती घे, रुद्र तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. आता त्याच्या स्पर्शात ती पूर्वीची रुक्षता नव्हती, तर एक प्रकारची माया आणि अधिकार होता. रुद्रजी, माझं मन थकत नाही, पण आज काहीतरी वेगळं वाटतंय. नाशिकच्या मंदिरातल्या घंटानाद माझ्या कानात घुमतोय, जणू महादेव मला साथ घालतायत. गौरीने चिंतेने रुद्राकडे पाहिले. तेवढ्यात रुद्राचा फोन वाजला. नाशिकहून गौरीचे वडील पंडित विद्याधर शास्त्री यांचा फोन होता. रुद्राने फोन उचलला आणि पलीकडचा आवाज ऐकून त्याचे डोळे रागाने विस्फारले गेले. रुद्र बेटा, वाचव आम्हाला. हे लोक मंदिराची तोडफोड करतायत. त्यांनी मला आणि गावकऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवलंय. ते म्हणतात की ही जागा आता सिंह एम्पायरची नाही तर आर्यांची आहे. शास्त्रीजींचा आवाज कापत होता आणि मागे लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. रुद्राने दात ओठ खाल्ले. शास्त्रीजी, घाबरू नका, मी येतोय. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत महादेवाच्या पिंडीला कोणी हात लावू शकणार नाही. रुद्राने फोन ठेवला आणि गौरीकडे पाहिले. गौरीचे डोळे पाण्याने भरले होते. रुद्रजी, चला, माझ्या बाबांना काही होता कामा नये. रुद्राने आपल्या पियेला अमनला बोलावले. अमन, आत्ताच्या आत्ता नाशिकसाठी गाड्यांचा ताफा तयार कर आणि सुरक्षा रक्षकांना सांगा, आज त्यांना सिंह एम्पायरचे सिक्युरिटी गार्ड म्हणून नाही तर महादेवाचे गण म्हणून लढायचं आहे. मुंबई ते नाशिक हा प्रवास सहसा 3-3.5 तासांचा, पण आज रुद्राने चालकाला गाडी वाऱ्याच्या वेगाने पळविण्यास सांगितले होते. काळ्या रंगाच्या 4 रेंज रोव्हर गाड्या महामार्गावरून त्या हायवेवरून सुसाट सुटल्या होत्या. गाडीच्या आत रुद्र शांत बसला होता, पण त्याच्या मुठी आवळल्या होत्या. त्याने गौरीचा हात हातात घेतला. गौरी, तू घाबरू नकोस. आर्यनने माझ्या बिझनेसवर वार केला तेव्हा मी शांत होतो, पण जेव्हा त्याने माझ्या कुटुंबावर आणि माझ्या श्रद्धेवर वार केलाय तेव्हा त्याला हा रुद्र काय असतो हे दाखवून द्यायची वेळ आली आहे. गौरीने रुद्राच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला आज तो CEO रुद्रप्रताप सिंह दिसला नाही, तर तिला तिथे साक्षात वीरभद्र दिसला, जो महादेवाच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी जन्मला होता. रुद्रजी, महादेव सत्याच्या बाजूने असतात. आर्यनला वाटतंय की पैशाने आणि गुंडांच्या बळावर तो काहीही करू शकेल, पण त्याला हे माहीत नाही की या विश्वाचा न्याय कैलासावर होतो. गौरी खंबीरपणे म्हणाली. वाटेत गौरीने महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू केला. तिच्या सुरांनी गाडीतले वातावरण बदलून गेले. रुद्रालाही त्या मंत्रांच्या उच्चाराने एक नवी शक्ती मिळाल्यासारखे वाटले होते. त्याने आपल्या लॅपटॉपवर आर्यनच्या हालचाली ट्रॅक करायला सुरुवात केल्या. आर्यनने नाशिकच्या त्या पुरातन मंदिराच्या जागेवर लक्झरी रिसॉर्ट बांधण्याचे प्लॅन बनवले होते आणि त्यासाठी तो बनावट कागदपत्रांचा आधार घेत होता. नाशिकच्या त्या छोट्याशा गावात
ते पोहोचले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. गावाच्या वेशीवरच तणाव जाणवत होता. मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता गुंडांनी अडवला होता. हातात काट्या, साकळ्या आणि धारधार शस्त्रे घेतलेले काही लोक तिथे उभे होते. रुद्राची गाडी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबली. रुद्र गाडीतून उतरला. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोळ्यावर काळा चष्मा. त्याचा तो करारी अवतार पाहून गुंड क्षणभर थबकले. गौरीही गाडीतून उतरली आणि आपल्या वडिलांना शोधू लागली. रुद्रप्रताप सिंह आला शेवटी. आर्यन मंदिराच्या पायरीवर उभा राहून जोरात हसला. त्याच्या मागे अंजना उभी होती, जिच्या डोळ्यात अजूनही सुडाची आग होती. आर्यन, ही शेवटची चेतावणी आहे. बाबांना आणि गावकऱ्यांना सन्मानाने बाहेर सोड आणि इथून निघून जा. रुद्र अतिशय शांत पण हिंसक आवाजात म्हणाला. आणि नाही गेलो तर काय करशील? हे बघ कागदपत्रे. या जागेवर आता माझं नाव आहे. आजोबांनी गुपचूप ही जागा माझ्या नावावर केली आहे. आर्यनने काही बनावट कागदपत्रे हवेत फडकवली. गौरी धावत पुढे गेली. खोटं बोलतोयस तू. आजोबा हे कधीच मंदिराची जागा कोणाला विकणार नाहीत. हे मंदिर गावकऱ्यांचं आहे, महादेवाचं आहे. अंजना पुढे आली. अगं पुजाऱ्याच्या मुली, आत्ता तुझं राज्य संपलंय. रुद्राने तुला दुबईला नेलं म्हणून तुला वाटलं तू राणी झालीस. हे बघ, तुझ्या बापाला आम्ही कसा धडा शिकवतोय. अंजनाने इशारा केला आणि 2 गुंडांनी शास्त्रीजींना ओढत बाहेर आणले. त्यांचे कपडे फाटलेले होते आणि कपाळावर जखम होती. हे पाहून गौरीच्या काळजाचा ठोका चुकला. बाबा, ती जोरात ओरडली. रुद्राच्या संयमाचा बांध आता फुटला होता. त्याने आपला चष्मा काढला आणि खिशात ठेवला. त्याने आपल्या हातातील घड्याळ काढले आणि गौरीकडे दिले. गौरी, डोळे मिटून घे, कारण आत्ता जे घडणार आहे ते तुला पाहावलं जाणार नाही. रुद्र जोरात गरजला. रुद्राने एक पाऊल पुढे टाकले. एक गुंड साखळी घेऊन त्याच्या दिशेने धावला. रुद्राने शिताफीने ती साखळी हवेतच पकडली आणि त्या गुंडाला स्वतःकडे ओढून एक जबरदस्त ठोसा लगावला. तो गुंड लांब जाऊन पडला. आता सर्व गुंड रुद्रावर तुटून पडले. पण आज रुद्र एक सामान्य माणूस नव्हता. त्याच्या अंगात जणू महादेवाचं बळ संचारलं होतं. त्याने एकाचे हात मुरगळले तर दुसऱ्याला हवेत उचलून फेकून दिले. रुद्राच्या सिक्युरिटी गार्ड्सनी देखील गावकऱ्यांची सुटका करण्यास सुरुवात केली होती. आर्यन मात्र हे सर्व पाहून घाबरला आणि जोरात ओरडला. मारा त्याला. काय बघताय? संपवून टाका त्याला. रुद्र आर्यनच्या दिशेने पायऱ्या चढू लागला होता. बाहेर वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तो एखाद्या वादळासारखा बाजूला सारत होता. त्याच्या पांढऱ्या शर्टवर आता सर्वीकडे रक्ताचे डाग पडले होते. त्याचं ते रक्त स्वतःचं नव्हतं तर शत्रूचं होतं. शेवटी रुद्र आर्यनपर्यंत पोहोचलाच. त्याने आर्यनची गचांडी जोरात पकडली आणि त्याला भिंतीवर आपटले. तुला वाटलं होतं मी बिझनेसमॅन आहे म्हणजे फक्त फाईल्सशी खेळतो? विसरू नकोस, माझं नाव रुद्र आहे. रुद्राने आर्यनला एक जोरदार लाथ मारली, ज्यामुळे आर्यन पायऱ्यांवरून खाली कोसळला. अंजना ओरडू लागली. रुद्रा, सोड त्याला. तो तुझा भाऊ आहे. भाऊ? रुद्र ओरडला. भाऊ तो असतो जो रक्षण करतो, भक्षण नाही. तुम्ही माझ्या श्रद्धेचा अपमान केलात. माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आणलेत आणि माझ्या आजोबांच्या विश्वासाला तडा दिलात. आणि तो माझा भाऊ कुठून आला?
आज तुम्हाला शिक्षा मिळणारच. गावकरी आता एकत्र झाले होते. त्यांनी गुंडांना पिटाळून लावले होते. रुद्राने शास्त्रीजींना जवळ घेतले आणि त्यांच्या जखमा पुसल्या. बाबा, क्षमा करा मला. मला यायला उशीर झाला. शास्त्रीजींनी रुद्राच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, तू आज या मंदिराचं रक्षण केलं. साक्षात महादेवाने तुला पाठवले. रणसंग्राम संपला होता. आर्यन आणि अंजना पोलिसांच्या ताब्यात होते. रुद्राने स्वतः पोलिसांना बोलावून बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश केला होता. पण मंदिराचा परिसर रक्ताने आणि हिंसेने अपवित्र झाला होता. गौरीने पाहिले. रुद्र घामाघूम झाला होता. त्याचे केस विखुरले होते. ती त्याच्याजवळ आली आणि तिने आपला पदर काढून त्याचा चेहरा पुसला. रुद्रजी, तुम्ही शांत व्हा. आता सगळं ठीक आहे. रुद्र तिच्याकडे पाहतच राहिला. गौरी, मला आज पहिल्यांदा समजलं की संपत्ती वाचवणं सोपं असतं, पण संस्कार आणि श्रद्धा वाचवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. गौरी मात्र त्यावर हलकीशी हसली. चला आता आपण या मंदिराचं शुद्धीकरण करूया. गावकऱ्यांनी गोदावरीचं पाणी आणलं. रुद्र आणि गौरीने मिळून संपूर्ण मंदिर स्वच्छ केलं. रुद्राने स्वतः हातात झाडू घेऊन मंदिराचं अंगण साफ केलं. एक मल्टीमिलिनियर CEO जमिनीवर बसून मंदिर साफ करतो हे पाहून मात्र गावकरी भारावून गेले. संध्याकाळी महाअभिषेकाची तयारी वेळ झाली होती. रुद्र आणि गौरी पुन्हा एकदा जोडप्याने पिंडीसमोर बसले. यावेळी त्यांच्यात कोणताही कॉन्ट्रॅक्ट नव्हता किंवा कोणतीही सक्ती नव्हती. होतं ते फक्त एक निखळ आणि शुद्ध प्रेम आणि अढळ भक्ती. शास्त्रीजींनी मंत्रोच्चार सुरू केले. रुद्राने दूध आणि मधाचा अभिषेक केला. गौरीने बेलपत्र वाहिले. जेव्हा दोघांनी एकत्र आरती केली तेव्हा मंदिरातील घंटांचा आवाज आसमंतात घुमला. जणू काही महादेव स्वतःच प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देत होते. आरती संपल्यावर रुद्र गौरीच्या कानात हळूच म्हणाला, गौरी, तू म्हणतेस ते खरं आहे. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. आज तू माझ्यासोबत नसतीस तर कदाचित मी हा विजय मिळवू शकलो नसतो. तूच माझी खरी शक्ती आहेस. गौरीने रुद्राच्या खांद्यावर डोके ठेवले. आणि तुम्ही माझे शिव आहात. त्या रात्री नाशिकच्या घरी अंगणात दोघेही खाटेवर बसले होते. आकाशात चांदण्या लखलखत होत्या. गावाकडची ती शांतता मुंबईच्या त्या भरभराटीच्या गजबजाटापेक्षा कितीतरी पटीने सुखद वाटत होती. रुद्रजी, एक विचारू? गौरीने विचारले. विचार ना. रुद्र तिच्या केसांशी खेळत म्हणाला. तुम्ही जेव्हा आर्यनला मारत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसली मला. ती कशाची भीती होती? रुद्राने एक दीर्घ श्वास घेतला. गौरी, मला आर्यनची भीती नव्हती. मला भीती होती तुला गमावण्याची. मला समजलं होतं की आर्यन तुला ढाल बनवून माझ्यावर वार नक्कीच करू पाहत होता. आणि तुला काही झालं असतं तर हा रुद्र पुन्हा कधीच शांत झाला नसता. गौरीने त्याचा हात हातात घट्ट पकडला. मला काहीच होणार नाही. जोवर तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे. तेवढ्यातच अमन धावत तिथे आला. सर, एक मोठी बातमी आहे. मुंबईत आपल्या सिंहविलामध्ये आयकर विभागाचे म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाचे लोक आले आहेत आणि त्यांनी आजोबांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रुद्र आणि गौरी दोघेही दचकून उभे राहिले आणि एकसाथच काय? पण का?
हे विचारू लागले. सर, कोणीतरी तक्रार केली आहे की सिंह एम्पायरने परदेशातून बेकायदेशीर पैसे मागवले आहेत आणि पुरावे म्हणून काही फाईल्स त्यांना सापडल्या आहेत, ज्यावर तुमच्या आणि आजोबांच्या सह्या आहेत. रुद्राला समजले की आर्यन आणि अंजना हे फक्त समोरचे चेहरे होते. खरा सूत्रधार अजूनही पडद्यामागेच आहे आणि त्याने आता थेट सिंह साम्राज्याच्या मुळावर घाला घातला आहे. क्रमशः कथा कशी वाटते कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमचा प्रतिसादावरच आपला चॅनलची नीव अडकलेली आहे. तर कथेचा रिस्पॉन्स कमेंटमध्ये नक्की द्या आणि तुमच्या कमेंट्स वाचूनच मला पुढे व्हिडिओ बनवायला, एडिटिंग करायला, स्टोरी लिहायला मदत होते. भेटू लवकरच एका नवीन भागासह आणि तुमची साथ असू द्या अशीच. चांगला रिस्पॉन्स मिळतो या कथेला. हे माझी स्वतःची कथा आहे. आपल्या प्रतिलिपीवर पण ही कथा आहे, पण तुम्हाला जर प्रतिलिपीवर नसेल वाचायचे, जर तुम्हाला पुढचे भाग लगेच वाचायचे असतील तर तुम्ही प्रतिलिपीवर वाचू शकता. नसेल तर मी रोज एक भाग टाकतच राहीन. भेटू एका नवीन भागासह लवकरच. तोपर्यंत बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.